नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या आणि अत्यंत पौष्टिक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, स्पेशल पार्टनर ग्लिटो 3-in-1 क्लीनर, बँकिंग पार्टनर अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि होम अप्लायन्सेस पार्टनर नीलम स्टेनलेस स्टील. चला आजच्या भागाला सुरुवात करूया. 2:30 वाजलेले आहेत, भूक लागलेली आहे, स्वयंपाकाची तयारी झाली असेल, पण आजचा पदार्थ कुठला करायचा आहे त्याच्याकडे जाऊया. खवय्यांनो, अन्नामध्ये आणि नात्यामध्ये जितका गोडवा जास्त तितकं ते अधिक समृद्ध होतं. पण हा गोडवा आपल्या ताटामध्ये वाढताना ती अन्नाची पूर्णब्रह्म करणारी घरची माऊली मात्र किचनच्या वाफांमध्ये कायम हरवून जाते. सगळं घर आनंदाने न्हाऊन निघतं, पण ती मात्र घराची लक्ष्मी असूनही घामाच्या धारा पुसत सागर संगीत बेत आखत असते. पण याच माऊलीच्या चेहऱ्यावरती तृप्तीचं हास्य फुलावं, त्यांचे कष्ट कमी व्हावे, यंदाचा सण समारंभ तिनेही तितक्याच गोडव्याने अनुभवावा, यासाठी एका तरुणाने फार उत्तम पर्याय काढला. तो काय, कुणी काढला, कोणतं तरुण, हे सगळं जाणून घेऊया. आजच्या भागातले पदार्थही बघूया. स्वागत करूया एका तरुणाचं, सागर ननावरे यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. सागर किनारे अँकर पुकारे. कसे आहात सागरजी आपण? एकदम मस्त. कुठून आलायत आपण? कात्रज पुणे. कात्रज पुणे. लई भारी. कोण कोण असते घरी? आई, बहीण आणि मी. वा. तुम्ही काय करता सागरजी? माझा साई सागर केटरिंग ह्या नावाने बिझनेस आहे. अच्छा, साई सागर. हा. आहात मूळ कात्रज पुणे का हो. गाव कुठलंय वेगळं? गाव बारामती आहे तसं मूळचं. शेती वगैरे तिकडेच असते सगळे. पण राहिला ताईचा गव्हर्नमेंट जॉब पुणे, मग आम्ही इकडे सगळे. फार छान. पण सागरजी, आम्हाला तुम्हाला भेटून आनंद झाला. आजचा पदार्थ ठरलाय, बेट हो, ठरलाय. ठरलाय. आम्हाला भूक जरा जास्त लागतो. तो पण एक अशा कहाणीतूनच आहे, गोष्टीतून त्या पदार्थाचा जन्म गोष्टीतून. झाला. तो पण म्हणजे म्हणतो ना आपण असा ऍक्सिडेंटली तयार झालेला जो माझा स्वतःचा इन्व्हेन्शन आहे असे. लई भारी. चालेल, मग धन्यवाद. वेलकम टू आवर स्वयंपाक घर. साई सागर फ्रॉम कात्रज पुणे. प्लीज वेलकम टू आवर स्वयंपाक घर. या स्वयंपाकघरात कधी येऊन स्वयंपाक करायला असं तुम्हाला वाटलं होतं? खूप इच्छा होती ना, आज ते स्वप्न साकार झाले. आता आजचा पदार्थ कोणता आहे? आज आपला स्पेशल म्हणजे माझा बनवलेला आहे आषाढी रताळे. आषाढी रताळी. हा, ठीक आहे. सागरजी आपल्यासाठी करतायत आषाढी रताळी. मला तुम्हाला अजून एक विचारायचंय. तुम्ही केटरिंगचा व्यवसाय सुरू केल्यानंतर आतापर्यंत घेतलेली मोठ्यात मोठी ऑर्डर कोणती? आतापर्यंत घेतलेली मुंबईचीच होती. 25,000 लोक 6 दिवस जेवले. काय काय काय? 25,000 लोक 6 दिवस जेवले. 25,000 लोक 6 दिवस जेवले? हो. किती लोकांची टीम होती तुमची? 600 वेटर्स होते, 27 आचारी होते माझ्यासोबत जे हाताखाली काम करतात ते. 27 आचारी होते. 600 वेटर. हो. 25,000 लोक 6 दिवस जेवत होते. एवढी काय आपली कॅपॅसिटी नाही बाबा. आपण आपल्या आषाढी रताळीवरती फोकस करूया आणि आषाढी रताळीसाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. त्याच्याकडे आपण जाऊया. पण मला एक सांगा, तुमचं वय किती? आता माझं वय आहे 33. 33. हा. लग्न नाही, चालू आहे. कधी करायचंय? पुढल्या वर्षी. पुढल्या वर्षी? हो. बर. पण मग हे सगळं करत असताना आपण एखादी मुलगी बघावी, तिच्या प्रेमात पडावं, असं कधी झालं नाही? वाटलं होतं, पण पोटाला प्रेम नाही ना कळत, त्याला फक्त भूकच माहित असते. त्याच्यामुळे मग फोकस तुम्ही शिफ्ट केला. असं. आषाढी रताळीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आहे रताळी, शेंगदाण्याचा कूट, साखर, हिरवी मिरची, मीठ, जिरं, लिंबू आणि साजूक तूप. फारच छान. आणि योगायोगाने सागर आज संकष्टी आहे. अरे वा. त्याच्यामुळे ज्यांना चतुर्थी आहे, ज्यांचा चंद्रोदय पाहिल्यानंतर पेटपूजेचा बेत आहे, त्यांनी हा पदार्थ नक्की करा. चालेल. चला, काय करायचंय? आता सगळ्यात पहिल्यांदा आपण रताळी स्लाइस मध्ये कट करून घ्यायचे. बर. हा वरचा भाग आणि हा नको असलेला खालचा भाग आपण काढून टाकून देऊया. ठीक आहे. स्लाइस करताना हे खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही कापायचं, कारण नंतर जेव्हा आपण हे शिजायला टाकू ना, मग त्यावेळेस काय होतं, जे पातळ आहे ते लवकर शिजलं जातं आणि जे जाड आहे ते तसंच राहतं, कच्चं राहतं. पण आषाढी हे नाव का दिलं असावं, आषाढी रताळी? ऍक्च्युली झालं असं की आषाढीचा दिवस होता उपवासाचा, आणि आमच्या गावाकडचे काही पाहुणे मंडळी देवदर्शनाला चालले होते. बर. पुण्यातूनच त्यांना कोल्हापूरला जायचं होतं पुढे. मग संध्याकाळची वेळ होती आणि हे सगळे 15-16 जण डायरेक्ट दरवाजामध्ये हजर झाले. पण सगळ्यात महत्त्वाचं काय झालं की ते ड्रायव्हर दादा जे होते ना, तर त्यांची नेमकी आषाढी होती. मग आता काहीतरी डोकं लावावं लागेल, साबुदाणा भिजणार नाही 10 मिनिटांमध्ये. मग अचानक बघितलं फ्रीजमध्ये वगैरे तर 2-3 रताळी सापडली होती. आता त्यांना चटपट, आता उकडून द्यावं तर पोट भरणार नाही, भाजून द्यावं तर पोट भरणार नाही. बरोबर. मग आता काहीतरी डोकं शक्कल लावून मग थोडंसं मग मध्ये जर आपण ह्याला शिजून वेगळ्या पद्धतीचं बघूया, जे की पोट भरीच असेल. किती छान. असं. वा वा वा. आणि त्या दिवशी तुम्ही याचं इन्व्हेन्शन केलं. हा. तुमच्या हाताखाली किती माणसं आहेत आता सागरजी?
आता 12 जणी महिला आहेत कामाला बरं. आणि 2 मुलं आहेत जे डिलिव्हरी सगळं बघतात बरं. आणि एक मॅनेजर आहे ते सगळं हँडलिंग करतात म्हणजे बरं. आलेले ऑर्डर गेलेले ऑर्डर सगळं. आणि आपला फराळ जो आहे तो सगळा संपूर्ण भारत आणि भारताच्या बाहेरही जातो, सर्वत्र जातो आणि तो 12माही जातो. फराळ म्हणजे चकल्या, चकली, लाडू, चिवडा, सगळ्या पदार्थ. फराळाचे पदार्थही करता होय? हो, हो. आणि तो भारताच्या बाहेरही जातो? हो. कुठे? जर्मनी आहे, फ्रान्स आहे, UK आहे, USA आहे, परत इटली आहे, हे सगळं दुबईला. किती वर्षात उभं केलंय तुम्ही? आता हे 17 वर्ष चालू आहे. क्या बात है यार. फारच क्रेडिटेबल आहे हे. नाही, मला खरंच कौतुक वाटतंय की कुठलाही व्यवसाय हा आदल्या दिवशी रात्री स्वप्न पाहिलं आणि पुढच्या दिवशी उभं राहिला असं होत नाही. नाही त्याला एक तुमची वेळेची, बरोबर. शरीराच्या ताकदीची, विचारांची गुंतवणूक करायला लागते. बरोबर. आणि कष्ट तर ते काही चुकणार बरोबर. नाहीतच. तर त्या कष्टामुळे मग हे सगळं उभं राहतं. साहजिक आहे. बरोबर. हम्म. वा. त्यावेळेस कसं म्हणजे जेव्हा सुरुवात केली त्यावेळेस मी आधी घरोघरी जाऊन करायचो. सगळ्यात पहिल्यांदा मला जेव्हा 500 रुपये मिळाले होते, ती नोट अजूनही मी ठेवलेली आहे की नाही का, म्हणजे असंच शेजारी म्हणले की ये दादा कमाल. थोडंसं मदत करून दे, तुझ्या हाताला आमटीची चव म्हणजे पुरणाच्या पोळीची जी आमटी असते, कटाची आमटी, त्याला चव आहे. ती खाल्ल्यानंतर माझ्या नवऱ्याला खूप आवडते म्हणजे असं. मग मी गेलो आणि केली आणि बाहेर पडताना त्यांनी माझ्या हातात 500 रुपये ठेवले. आता गावाकडे कसं असतं, शेजार धर्म म्हणून आपण जातो. म्हणले नाही नको ताई, राहू द्या. हे नाही म्हणले, हे तुझ्या मेहनतीची लक्ष्मी खरं तर. किती गोड यार. मग तेव्हा म्हणलं की जर लोकांना हे जर हवं असेल तर मग नोकरी करून नुसतं धन कमवण्यापेक्षा आपण कला सादर करून लक्ष्मी कमवूया, फारच सुरेख. असं. फारच तेव्हापासून छान. हे खरंच सुरू झालं. 17 वर्ष तू काम 17 करतो. वर्षापासून हे पण सुरू मला झालं. कौतुक काय वाटलं, 33 वर्ष गुरुजी तुमचं वय आहे. त्यातले 17 वर्ष तुम्ही याच्यातच कष्ट गेले. करताय, हो हो की नाही? गेले. म्हणजे आयुष्यातला अर्धा भाग तुम्ही कष्ट करताय. गेला. तर ही पेरणी असते हो आणि ह्या पेरणीचं फळ पुढे अनेक वर्ष मिळत राहतं. ते आहे, आपण आपलं उमलत राहायचं, त्याचा सुगंध येईल. चला पुढची कृती करूया. चालेल. आता आपण ह्याला साधी फोडणी द्यायची आहे. कढई घेऊ का? हो, कढई घ्या. सगळ्यात आधी आपण 2 चमचे आपण तूप घालूया. आता तूप आपलं थोडंसं तापलंय तर ह्याच्यामध्ये आपण स्वादानुसार, आवडीनुसार जिरं घालायचं. बर. जिरं तडतडलं की ह्याच्यामध्येच आपल्याला हिरवी मिरची घालायची. तुमचा स्टाफ तुम्हाला काय म्हणतो? सागर शेठ? नाही, सगळे दादा बांधतात. दादा. हो, पण तुम्ही जरा ते प्रेमाचं मनावर घ्या गड्या. चाललंय. एका दिवशी एकाच रूटच्या स्थळ होती, एकाच रूटच्या म्हणजे सोलापूर रोडला आम्ही चाललो होतो. त्याच म्हणजे ह्या गावात एक, त्या गावात एक. मी एका दिवशी बघण्याचा कार्यक्रम उरकला, कारण सोलापूर लांब आहे ना, जा ये सारखं. एकाच मार्गावरच्या किती पोरी पाहिल्या? 3 मुली बघितल्या. हा, मग? आणि त्याच्यानंतर मग असं झालं की सगळ्यांकडनं होकार आला. आता कुणाला हो म्हणायचं? असं भाग्य माझं कुठं दोस्ता. मी तर एका मार्गावर 3 सासूरवाड्या केल्या असत्या. मग त्यावेळेस करतोय बरं का? नाही. मग त्यावेळेस असं झालं की काय करायचं. मग त्यावेळेस असं खुर्चीवर बसलो तर त्यावेळेस अचानक मग ते कविता सुचली. म्हणजे मी लेखक पण आहे, पुस्तकही प्रकाशित झालेली आहेत माझी. त्यावेळेस कविता लिहिली. सगळ्यात पहिली कविता ती होती. आता ह्याच्यामध्ये आपण हे केलेले जे काप आहेत त्याच्यामध्ये टाकून देऊया. हो. वा वा वा. हे आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. बर, ठीक आहे.